रुपाली चाकणकरांमुळे पक्षाची बदनामी होते। चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी ही मागणी केली। आता चाकणकरांवर कुणाची छत्रछाया असणार हे पाहावं लागेल। राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आलं। चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पद सुद्धा सोडावं अशी मागणी केली जाते। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी ही मागणी केली। त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। आता राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाते। राष्ट्रवादीचे नेते उपाध्यक्ष उदयकुमार आहेरच सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आहेरजी, तुम्ही म्हणता आता रुपाली चाकणकर यांनी महिला अध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा, या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काही बोलणी केली आहे का? काही बोलणं झालंय? नाही, वरिष्ठांकडे याविषयी बोलणी अजून काही केलेली नाही। परंतु मला एक गोष्ट समजते की रुपाली चाकणकरांनी स्वतःहून या पदाचा राजीनामा द्यायला हवा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आंबेडकर, फुले यांच्या विचारसरणीवर चालणारा पुरोगामी पक्ष आहे। आणि अशा पुरोगामी पक्षाच्या जर महिला प्रदेश अध्यक्षा भोंदूगिरी करणाऱ्या बाबाला मदत करत असतील किंवा त्याच्या याच्यामध्ये कह्यामध्ये येऊन काही गोष्टी करत असतील, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या काही बोलणार नसतील। आणि कालचं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की काल मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये एक स्पष्ट असं निवेदन केलेलं आहे। आणि त्या निवेदनात त्यांनी म्हटलेलं आहे की जे ट्रस्ट आहे त्या भोंदू बाबाचं, त्या ट्रस्टमध्ये काम करत असणाऱ्या म्हणजे ट्रस्टी म्हणून काम करत असणाऱ्या किंवा आधी जे होते त्या सगळ्यांच्या चौकशा केल्या जाणार आहेत। आणि निश्चितपणाने आता जे काही कागदपत्र समोर येत आहेत, मीडियाच्या माध्यमातून जे समजत आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी की त्या ट्रस्टने खूप मोठी अशी हजारो कोटीची मालमत्ता जमा केलेली आहे। याच्यामध्ये ट्रस्टी वगैरे या सगळ्यांचा हात असण्याची शक्यता आहे। भविष्य काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा त्यामध्ये ट्रस्टी म्हणून ज्या वेळेला काम करतात, भविष्य काळात या सगळे गुन्हे दाखल झाले, काय झालं तर ह्या सगळ्या गोष्टींची बदनामी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावावर येणार आहे। आधीच आमचा पक्ष अजितदादा गेल्यामुळे अडचणीत आलेला आहे। आम्ही सगळेजण तेथून सावरण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि अशा परिस्थितीमध्ये रुपालीताई चाकणकर या जर पदाला चिकटून बसणार असतील, खुर्चीला चिकटून बसणार असतील तर ही कितपत योग्य आहे? आहेरजी, खरं तुमच्याच पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते याबद्दल काहीच बोलत नाहीत। तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांनी या संदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाहीये। त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, रुपाली चाकणकर यांच्यावर नेमकी कुणाची छत्रछाया? नाही, ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की त्यांच्यावर कुणाची छत्रछाया आहे। त्या खोलात मी जास्त जाणार नाही। नेत्यांनी बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, कोणी बोलावं असंही मला वाटत नाही। मला एक गोष्ट समजते की रुपालीताईंनी या गोष्टीचं स्वतःहून मनावर घेतलं पाहिजे आणि स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे। प्रत्येक ठिकाणी लोकांनी राजीनामा मागण्याची एवढी तरी नैतिकता कमीत कमी रुपालीताईंनी दाखवली पाहिजे ना। बाकीच्या गोष्टीत नाही दाखवू शकलो होतं, किमान याच्यात तरी राजीनामा देताना तरी दाखवायला पाहिजे। कशासाठी? आमच्या पक्षामध्ये खूप अशा महिला आहेत की ज्या महिला हे पद सांभाळू शकतात। त्यांच्याशिवाय पक्षातलं महिला आघाडी काही कमी पडेल असं वाटत नाहीये। महिला आहेत महाराष्ट्रामध्ये। आहेरजी, खरं तर ठोंबरे पाटील सुद्धा गेल्या काही दिवसांपासून याची सातत्यानं मागणी करताय। त्यामुळे इतर कुठल्या नेत्यांशी तुमचं बोलणं झालंय का? वरिष्ठांशी काही पत्रव्यवहार करणार आहात का? नाही, आम्ही वरिष्ठांकडे याबद्दल काही पत्रव्यवहार करणार नाहीत। कारण की त्यांनी देखील जसं कोर्टामध्ये आपण म्हणतो की किंवा पोलिसांच्या बाबतीत म्हणतो की सुमोटो दाखल करून घ्यावा, तसं देखील वरिष्ठांनी सुमोटो करून घ्यावा। आणि मला जे काही सूत्रांकडनं माहिती मिळते आहे, परवाच्या दिवशी एक बैठक सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षतेखाली दोघं तिघं नेत्यांची, वरिष्ठ नेत्यांची झालेली आहे। त्यामध्ये या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे की राजीनामा घेण्याच्या संदर्भामध्ये सगळेजण पॉझिटिव्ह आहेत। पण हा राजीनामा व्हायला वेळ का लागताय? गुन्हा दाखल होण्याची वाट पाहिली जाते का रुपालीताई चाकणकरांकडून? गुन्हा दाखल होईल मगच मी राजीनामा देईल, अशा पद्धतीचं काही त्यांचं धोरण आहे का? आणि महिलांच्या संदर्भातला हा विषय आहे। भोंदू बाबाने काही नुसतं लोकांना फसवलं असं नाही, महिलांवर लैंगिक अत्याचार केला गेलेला आहे। आणि महिलांवर जर लैंगिक अत्याचार केला गेलेला असेल आणि त्या ट्रस्टमध्ये जर आमच्या अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे त्या आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या संपादकाला जर धमकावलेलं असेल, त्याला नोटिसा पाठवून त्याला बेजार करण्याचं काम केलेलं असेल आणि महिलांशी संबंधित हा सगळा जर विषय असेल तर महिला पदाधिकाऱ्यांना आमच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। त्यामुळे पुढच्या काही दिवसात राजीनामा होईल असं तुम्हाला वाटतंय का? मला 100% वाटतंय की येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांचा राजीनामा होईल।
नक्कीच अहेरजी, तुम्हाला विश्वास आहे, त्यामुळे तो येत्या काही डॉक्टर दिवसात व्हावा नेमकं एवढी फक्त काय आमची होतं अपेक्षा आहे. नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता केली जाते. चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी उदयकुमार अहेर यांनी केली. त्यामुळे येत्या दिवसात नेमकं काय घडतंय हे पाहावं लागेल.